नमस्कार, मी प्रवीण महाजन आपलं न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, आज आपण एका आदर्श बाप माणसाला भेटत आहोत. 81 वर्षाचा टप्पा पार करणाऱ्या एका गोड बाप माणसाचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. आपण आहोत एरंडोल तालुक्यातील ताडे या गावात. ताडे हे गाव जसं पेड्यांसाठी आज प्रसिद्ध आहे, पूर्वी ते राजेश पाटील याच गावचे कलेक्टर आहेत आणि याच गावातले एक आदर्श व्यक्तिमत्व, याच गावातलं एक अजब रसायन, बाप नावाचं अजब रसायन, की जे बाप माणसानं आपला कुटुंब कबिला घडवला. अशा या कुटुंब कबिला घडवणाऱ्या बापाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आलो आहोत ताडे गावात अण्णासाहेब मधुकर सीताराम पाटील यांना भेटायला. अण्णासाहेब नमस्कार. नमस्कार. अण्णासाहेब, तुम्ही भूविकास बँकेमध्ये नोकरीला लागलात. हो. आणि शेती व्यवसाय नंतर तुम्ही नोकरीला लागलात. कसा प्रवास होता तुमचा? आई वडील सांगा, तुम्हाला त्याविषयी काही सांगाल? आई वडील म्हणजे आमचा प्रवास म्हणजे असा झाला की मी नोकरीला लागलो पहिल्यांदा. नोकरी लागल्यानंतर नोकरी लागल्यानंतर आम्हाला फक्त एक 150 रुपये फक्त पगार होता महिन्याचा. अच्छा. नंतर आम्हाला आमचं फॅमिली आहे ना, ती मोठी असल्यामुळे 6 मुली, दोन मुलं आणि 6 पंतू आहेत मला. वा, पंतू. मोठा परिवार आहे तुमचा. मोठा परिवार आहे. आणि म्हणजे तुमचा कष्टातून प्रवास आहे, शून्यातून हा प्रवास आहे तुमचा. शून्यातूनच आम्ही खालून वर आलेलो आहे. बरं का. नंतर पहिल्याने क्लर्क म्हणून नोकरीला होतो, नंतर सुपरवायझर म्हणून, इन्स्पेक्टर म्हणून, नंतर जिल्हा बँकेत जिल्हा रिकव्हरी ऑफिसर म्हणून तिथे सुद्धा एमएससी बँकेत माझा सत्कार झालेला आहे बॉम्बेला. बरं बरं. खूप चांगल्या कामाबद्दल, चांगल्या कामाबद्दल एमएससी बँकेत माझा सत्कार झालेला आहे बॉम्बेला. त्याच्यानंतर मला जिल्हा रिकव्हरी ऑफिसर म्हणून मला प्रमोशन मिळालं होतं. त्याच्यानंतर मला जिल्हा मॅनेजर म्हणून मला प्रमोशन मिळालं होतं. पण माझा व्हाईट वॉटरचा बिझनेस असल्यामुळे मी कोल्ड्रिंक फॅक्टरी टाकली. राजीनामा देऊन कोल्ड्रिंक फॅक्टरी टाकली. 12 वर्षाची सर्व्हिस वगैरे केली. नंतर मी हे माझे जे मुलं आणि मुली आहेत ना, ते सर्व बॉम्बे आणि पुण्याला शिकायला टाकलेले होते. बरोबर. मला सांगा, तुम्ही स्ट्रिक होतात, शिस्तप्रिय होतात. हो. आणि माऊली सुमनबाई तुमच्या जीवनसंगिनी, अर्धांगिनी ह्या सॉफ्ट होत्या. तुमचा शिस्तीचा प्रभाव मुलांवर, परिवारावर पडला आणि मुलं घडली. काय सांगाल? मुलांच्या या जडणघडणीमध्ये तुमचं मोठं योगदान आहे. आमच्या गिरण्या वगैरे टाकलेल्या होत्या आम्ही, ड्रायनवे. बरं का. अजून आता चालू आहेत फॅक्टरी. अच्छा अच्छा. इथे नंतर मग आम्ही बोर वगैरे 100x100चा प्लॉट असून 2 बोर केलेले. कोल्ड्रिंक फॅक्टरी टाकली. अरे. त्याच्यानंतर मग मी माझा उद्योग, छोटा मोठा उद्योग केला. बरं बरं. मित्र हो, बापाच्या रागामागे माया असते, प्रेम असते आणि एक विश्वास असतो. आणि ह्या पाटील कुटुंबाला विश्वास, निष्ठा आणि प्रेम देणारे अण्णासाहेब आज 81वा वाढदिवस त्यांचा आहे. 81 वर्षाचा प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी म्हणावा लागेल. त्यांनी आपल्या कुटुंबाला नव्हे तर आपल्या सभासद येणाऱ्या प्रत्येकाला घडवलं. ताडे येथील श्री लक्ष्मीकांत मधुकर पाटील आणि डॉक्टर चंद्रकांत मधुकर पाटील, सुनीता बापूराव पाटील, अनिता जिजाबराव पाटील, स्वर्गीय संगीता श्यामकांत पाटील, सुरेखा सुनील पाटील, ॲडव्होकेट राजश्री केशव बोराडे आणि ॲडव्होकेट स्मृती सुनील गुरव. आम्हाला सुनीता पाटील असा हा प्रवास. आज सर्व परिवार ग्रॅज्युएट आहे, सर्व परिवार वकिली क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, शेती व्यवसायात, सर्व वेगवेगळ्या व्यवसायामध्ये या मुलींनी, परिवाराने एक कर्तृत्व गाजवलेलं आहे. आणि त्यामागे मात्र
अण्णांचा आशीर्वाद आहे. अण्णांना आपण 81व्या वाढदिवसानिमित्त मी प्रवीण महाजन, संपादक न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. अण्णा, आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. अण्णांचा 81वा वाढदिवस कुटुंब साजरं करते. समाजामध्ये बापाची आपण हेळसांड करताना पाहतो, त्यांच्याविषयी अनस्था आपल्याला दिसून येते, पण हे पाटील कुटुंबीय अशा गोड बाप माणसाचा जन्मदिवस साजरा करते. आणि मी म्हणतो हा सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा नसून हा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आहे. आणि या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्तानं आज एका आदर्श बाप माणसाची भेट झाली. त्यांचा प्रवासही आपण जाणून घेतला. त्यांचा प्रवास हा कष्टातून सुरू झाला. आधी कष्ट मग फळ, आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निष्फळ. अण्णांच्या प्रवासामागे कष्ट आणि कष्टच आहेत. म्हणून मित्रहो, जीवनात कुठलाच प्रवास सहज सोपा नसतो, पण तुम्ही प्रयत्न केलेत, प्रामाणिकता दर्शवली तर तुम्हाला जीवनात नक्कीच यश मिळतं. हाच मूलमंत्र अण्णांनी आपल्या कुटुंबाला, समाजाला दिला आणि आपल्या मुलांनाही शिक्षणाचा मूलमंत्र देत त्यांना खऱ्या अर्थानं घडवलंय. पाहत राहा न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस. धन्यवाद.